सो गाईज आता आपण एक IMP पॉईंटकडे जातोय आपला सेकंड चॅप्टर दॅट इज मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्समध्ये आणि तो सगळ्यात IMP पॉईंट असेल ज्याला तुम्हाला जास्ती प्रायोरिटी द्यायची आहे तो पॉईंट असणार आहे सरफेस टेन्शन. आता सरफेस टेन्शन काय आहे ते बघायचंच आहे बट त्याच्याबद्दल इंटरेस्टिंग फॅक्ट्स आहेत काही ते आपल्याला जाणून घ्यायचे आहेत. तर पहिले तर सरफेस टेन्शन ही प्रॉपर्टी आहे ती लिक्विडची आहे. जरी आपल्या चॅप्टरचं नाव जरी मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स आणि आपल्याला माहिती आहे की फ्लुइड्समध्ये लिक्विड गॅसेस आणि प्लाझ्मा येतात बट आपल्याला सरफेस टेन्शन ही प्रॉपर्टी आहे ती बघायला मिळणार आहे फक्त लिक्विड्समध्ये. आता ही जी प्रॉपर्टी आहे ती एक खूप इंटरेस्टिंग प्रॉपर्टी, त्याचे काही एक्झाम्पल्स आहेत ते आपल्याला बघायचे आणि त्या प्रॉपर्टीमध्ये आपण ही जी प्रॉपर्टी आपल्याला ती एक्झिबिट करेल म्हणजे आपल्याला बघायला मिळेल ती फ्री सरफेस ऑफ लिक्विडला बघायला मिळेल. लिक्विडच्या आतमध्ये ही प्रॉपर्टी एक्झिस्टन्समध्ये नाही आहे, ती लिक्विडच्या फ्री सरफेसला जिथे याच्या लिक्विडच्या लेअरच्या वरती काय आहे एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार आहे तिथे आपल्याला ही प्रॉपर्टी आहे ती एक्सपिरियन्स करायला मिळेल किंवा बघायला मिळेल और ऑब्झर्व करायला मिळेल. सो ही फ्री सरफेस ऑफ लिक्विडला प्रॉपर्टी एक्झिबिट करेल. त्याचे डिफरंट एक्झाम्पल्स आहेत, त्यातलं सगळ्यात कॉमन एक्झाम्पल जे दिलं जातं ते तुम्ही जर स्पेरिकल ड्रॉपलेट्स बघितले असेल, रेनचे ड्रॉपलेट्स म्हणजे पावसाचे थेंब असतात ते स्पेरिकल असतात शेपमध्ये. त्याच्यानंतर मर्क्युरीचे ड्रॉप्स असतात ते पण आपल्याला स्पेरिकल मिळतात. सोपपासून बनलेले जे बबल्स असतात म्हणजे छोटे असतील ते तर त्यांचा शेप असतो तो स्पेरिकल असतो. आता ग्रॅव्हिटीमुळे आणि एअर रेझिस्टन्समुळे यांचा शेप चेंज होतो बट ते कधी ते खूप लार्ज साईजमध्ये असतील तर बरोबर आहे. बट ते जर स्मॉल साईजमध्ये असेल त्यांचा शेप आहे तो एक्झॅक्ट काय राहतो स्पेरिकल राहतो. सो ही प्रॉपर्टी ह्या जे एक्झाम्पल्स बघायला मिळतात त्याचं रिझन काय आहे तर सरफेस टेन्शन. त्याच्यानंतर पाण्यावरती चालणारे जे वॉटर स्पायडर्स असतात ते सुद्धा इझिली पाण्यावरती चालू शकतात, धावू शकतात. त्याचं रिझन काय आहे तर सरफेस टेन्शन. आणि जेव्हा ते चालतात क्लिअर आहे तेव्हा त्या पाण्याच्या सरफेसमध्ये असं एक डिप्रेशन क्रिएट करतात आणि हे डिप्रेशन आपण डिम्पल्स बोलतो. कालावरती अशी खळी पडते ना ज्याला बोलतो आपण डिम्पल्स, असे ते डिम्पल्स पडतात आणि हे जरी डिम्पल्स त्याच्यामध्ये पडले त्यांच्या वेटमुळे किंवा त्यांच्या फोर्समुळे तरी सुद्धा ती जी सरफेस फिल्म असते किंवा जो सरफेस असतो तो रप्चर होत नाही, तो फाटत नाही, ते आतमध्ये जात नाहीत. ओके. आणि ह्याचं रिझन काय आहे तर अगेन सरफेस टेन्शन आहे. दुसरं एक एक्झाम्पल आहे जे कॉमनली एक्झाम्पल दिलं जातं. जनरली बघा तुम्ही निडल ओके सुई जर पाण्यावरती ठेवली तर ती पाण्यावरती फ्लोट होणार नाही आहे बट ती पाण्यावरती फ्लोट होऊ शकते ओके एका डिफरंट मेथडने. आणि त्याचं रिझन पण काय आहे सरफेस टेन्शन. सिम्पली काय करा एक पाम साईजच्या म्हणजे तळव्याच्या साईजचा एक न्यूजपेपरचा पीस घ्या, त्याच्यावरती न्यूजपेपरचा पीस का कारण तो वॉटरला इझिली अट्रॅक्ट करेल आणि त्याच्यावरती एक निडल ठेवा आणि ही असेंब्ली स्टील वॉटर संत पाण्यात ठेवा. जसा तो पेपर ओला होईल क्लिअर आहे तो पेपर खाली निघून जाईल आणि जी निडल आहे ती पाण्यावरती फ्लोट करेल आणि अगेन त्याचं रिझन काय आहे तर सरफेस टेन्शन. दुसरं म्हणजे फ्लुइड मेकॅनिक्स आपल्याला समजून घ्यायचं असेल, लुब्रिकंट समजून घ्यायचे असेल काय, डिटर्जंट समजून घ्यायचे असेल काय, त्यासाठी सुद्धा सरफेस टेन्शन ही प्रॉपर्टी आहे ती इम्पॉर्टंट असणार आहे. त्याच्यामुळे हा जो आपला चॅप्टर आहे सेकंड चॅप्टर मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स त्याच्यामध्ये आपण दोन पार्टमध्ये बघतोय. एक आहे तो हायड्रोस्टॅटिक्स आणि दुसरा आहे तो हायड्रोडायनामिक्स. त्यातला आपण हायड्रोस्टॅटिक्समध्ये प्रेशर बघितला होता. आता परत आपल्याला फ्लुइडची प्रॉपर्टी ॲट रेस्ट बघायची आहे, ती सगळ्यात इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे ती म्हणजे असणार आहे तर सरफेस टेन्शन. सो गाईज आपण सरफेस टेन्शन रिलेटेड काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स बघितले बट आता आपल्याला डिटेलमध्ये सरफेस टेन्शन कॉन्सेप्ट काय आहे ते आपल्याला डिस्कस करायचं आहे. बट सरफेस टेन्शन जर समजून घ्यायचं असेल प्रॉपरली तर आपल्याला त्याला मॉलिक्युलर लेवलवरती डिस्कस करावं लागेल. लिक्विडचे मॉलिक्युल्स त्या लेवलवरती आपल्याला डिस्कस करावं लागेल आणि आपल्याला माहिती आहे की मॉलिक्युलर लेवलवरती डिस्कस करताना ऑफकोर्स आपल्याला मॉलिक्युलर फोर्सेसबद्दल डिस्कस करायचं आहे आणि त्याच्यातला सगळ्यात इम्पॉर्टंट आपल्याला जो फोर्स डिस्कस करायचा आहे तो म्हणजे इंटरमॉलिक्युलर फोर्स. आता इंटरमॉलिक्युलर फोर्स त्या वर्डमध्येच कळते मॉलिक्युलमधला जो फोर्स असेल तर आपण काय बोलणार आहोत इंटरमॉलिक्युलर फोर्स. ओके. सो द फोर्स बिटवीन द मॉलिक्युल्स इज कॉल्ड ॲज अ इंटरमॉलिक्युलर फोर्स. सो आता ह्या इंटरमॉलिक्युलर फोर्सचे दोन टाईप्स येतात. एक येतो तो ॲडेझिव्ह इंटरमॉलिक्युलर फोर्स आणि दुसरा येतो तो कोहेझिव्ह इंटरमॉलिक्युलर फोर्स. आता जर हे दोन्ही मॉलिक्युल्स जर त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आणि मॉलिक्युलर फोर्स हा ऑलवेज फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो, तो रिपल्सिव्ह कधी येत नाही. जर हे दोन्ही मॉलिक्युल्स सेम टाईपचे असतील तर त्या फोर्सला आपण बोलतो कोहेझिव्ह इंटरमॉलिक्युलर फोर्स आणि जर हे दोन्ही मॉलिक्युल्स डिफरंट सबस्टन्सचे असतील क्लिअर आहे तर तो असणार आहे कुठला
तर ॲडेझिव्ह इंटरमॉलिक्युलर फोर्स. हे दोन आहेत, एक आहे ॲडेझिव्ह इंटरमॉलिक्युलर फोर्स आणि दुसरा आहे कुठला कोहेझिव्ह. ॲडेझिव्हमध्ये दोन्ही मॉलिक्युल्स हे डिफरंट असणार आहेत, तर कोहेझिव्हमध्ये ज्या मॉलिक्युलमध्ये फोर्स असेल ते दोन्ही मॉलिक्युल्स काय असणार आहेत, सेम असणार आहेत. ओके, मग आता हा इंटरमॉलिक्युलर फोर्स जो आहे त्याच्याबद्दल डिटेल समजण्यासाठी आपण इथे एक डायग्राम दाखवले. तर डायग्राममध्ये काय दाखवलं बघा, सेंटर इथे आपण दाखवलं हा पॉइंटला, हा सेंटर रिप्रेझेंट करेल ॲज अ मॉलिक्यूल. क्लिअर आहे. त्याच्यानंतर आपण त्या सेंटर पासून काही ॲरोज दाखवलेले आहेत. क्लिअर आहे. ते ॲरोज रिप्रेझेंट करतायत की त्या डिस्टन्स पर्यंत ते इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आहेत ते इफेक्टिव्ह आहेत. ओके, आणि जेवढी ही रेडियस आहे, क्लिअर आहे, ती रेडियस किंवा जे डिस्टन्स आहे त्या मॉलिक्युलच्या सेंटर पासून जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्सला आपण काय बोलतोय, रेंज ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स. ओके, म्हणजे असं डिस्टन्स, मॅक्झिमम डिस्टन्स की ज्या डिस्टन्स पर्यंत हे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस काय आहेत, इफेक्टिव्ह आहेत, इट्स कॉल्ड ॲज अ रेंज ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स. ओके, सिंपल डेफिनेशन आहे त्याची. बघा डेफिनेशन दिलं, डेफिनेशन IMP एक्झामला विचारली जाऊ शकते. बघा डेफिनेशन काय, रेंज ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स द मॅक्झिमम डिस्टन्स फ्रॉम द मॉलिक्यूल, कारण हा मॉलिक्यूल आहे सेंटरला. ओके, ह्या मॉलिक्यूल पासून ऑल डायरेक्शनला घेतल्या आपण. क्लिअर आहे. डायग्राम इथे मी दाखवणार 2D दाखवले, बट आहे ती 3 डायमेन्शन असणार आहे. ओके, फ्रॉम द मॉलिक्यूल अप टू विच इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आर इफेक्टिव्ह इज कॉल्ड ॲज अ रेंज ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स. ओके, सो ही होती रेंज ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सची डेफिनेशन. तशीच दुसरी एक डेफिनेशन इम्पॉर्टंट आहे, ती म्हणजे स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स. ओके, आता स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स, आता मराठीमध्ये त्याला इन्फ्लुएन्सला वर्ड आहे भुरळ. ओके, आता त्याचं एक एक्झाम्पल पहिले सांगतो, मग आपण स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स काय ते डिस्कस करूया. बघा लहानपणी तुम्ही लहान असताना की म्हणजे तुमच्या लहानपणी तुम्ही एक्सपिरियन्स केलं असेल, तुम्ही कुठे लहान असताना एकटे कुठे जात असाल तर आईवडिलांनी तुम्हाला सांगितलं असेल की बाबा कोणी चॉकलेट दिलं बाहेर तर घेऊ नको. ओके, मग त्याचं रिझन काय, कारण चॉकलेट दिलं तो म्हणजे तुम्ही काय त्यांच्या इन्फ्लुएन्समध्ये जाणार आणि ते इन्फ्लुएन्समध्ये गेलात की तुम्हाला घेऊन जातील, राईट. आणि घेऊन गेले तर तुम्हाला किडनॅप केल्यासारखं होईल आणि तेवढे काय पैसे आपल्याकडे नाही आहेत परत तुला बोलवण्यासाठी. सो त्यालाच बोलतो आपण इन्फ्लुएन्स, एखाद्याच्या इन्फ्लुएन्समध्ये जाणे, एखाद्यामुळे भुरळ पडणे, त्याला म्हणतो आपण इन्फ्लुएन्स. सो सिमिलरली इथे आपण डिस्कस करतोय आता स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स. मग स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स म्हणजे काय, तर ॲक्च्युअलमध्ये आता स्पिअर कुठला नाही आहे. ओके, सो त्या मॉलिक्यूलपासून त्याच्या रेंज ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स पर्यंत असे सगळे जर पॉईंट्स घेतले आणि ते सगळे जर जॉईन केले तर आपल्याला काय मिळेल, एक स्पिअर मिळेल, एक इमॅजिनरी स्पिअर मिळेल. त्या इमॅजिनरी स्पिअरलाच आपण काय बोलतोय, तर स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स. म्हणजे ही जी बाउंड्री लाईन तुम्हाला दिसते ज्या रेंजपर्यंत हे फोर्सेस इफेक्टिव्ह आहेत, क्लिअर आहे, त्याला आपण काय बोलतोय, स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स. ओके, डेफिनेशन त्याची पण सिंपल आहे. बघा स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स, त्या इमॅजिनरी स्पिअर, ॲक्च्युअलमध्ये कुठला असा स्पिअर नाही, तो इमॅजिन केला आहे की त्या डिस्टन्समध्ये ते फोर्सेस इफेक्टिव्ह आहेत. क्लिअर आहे, ज्याची रेडियस काय असेल तर रेंज ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स पासून असणार आहे. क्लिअर आहे, आणि ते कुठून स्टार्ट होईल तर ऑफकोर्स सेंटरपासून, आणि त्याच्यापासून एक काय बनेल, स्पिअर बनेल. ओके, बघा अन इमॅजिनरी स्पिअर विथ अ मॉलिक्यूल ॲट द सेंटर, मॉलिक्यूल पुढे घेतलाय सेंटर आणि त्या स्पिअरची रेडियस काय असणार आहे तर रेंज ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स अँड द रेडियस इक्वल टू द रेंज ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स इज कॉल्ड ॲज अ स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स. ह्या दोन्ही डेफिनेशन IMP आहेत एक्झाममध्ये 1 मार्क्ससाठी. VSA और SA1 म्हणजे 2 मार्क्समध्ये हे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. सो दोन्ही डेफिनेशन IMP आहेत, तर नक्की लर्न करा. सो गाईज आता आपल्याला अजून 2 डेफिनेशन बघायचे आहेत आणि त्या डेफिनेशन आहेत, एक आहे सरफेस फिल्म ची मोस्ट इम्पॉर्टंट डेफिनेशन आहे आणि दुसरी आहे ती फ्री सरफेस ऑफ लिक्विड. आता सरफेस फिल्म आणि फ्री सरफेस ऑफ लिक्विड ही कॉन्सेप्ट समजून घेण्यासाठी पहिले एक डायग्राम ड्रॉ केली आहे. ती डायग्राम काय की बघूया, समजून घेऊया आणि मग त्याच्यात 2 डेफिनेशनकडे जाऊया. सो इथे आपण काय घेतलेलं आहे, ते एक कंटेनर आहे, त्या कंटेनरमध्ये आपण लिक्विड पोर केलेलं आहे, लेट्स से इट इज अ वॉटर. ओके, आणि त्याच्यामध्ये आपण 3 टाईपचे मॉलिक्युल्स दाखवलेत. आता सध्या मॉलिक्युलबद्दल डिस्कस नाही करायचं आहे, आता फक्त डिस्कस करायचं जो C मॉलिक्युल आहे त्याच्याबद्दल. C मॉलिक्युल जो आहे ना तो एक्झॅक्टली टॉपला आहे सगळ्यात, B थोडासा मध्ये कुठेतरी आणि A एकदम खाली आहे कुठेतरी. C मॉलिक्युल आहे तो एकदम सरफेसला आहे. तर C मॉलिक्यूल पासून आपण जर त्याची एक रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स दाखवली तर आपल्याला एक लेअर मिळते ज्याला आपण इथे लेबल केलं आहे X डॅश Y डॅश आणि C कुठे येतं X आणि Y मध्ये.
सो रेंज ऑफ मॉलिक्युलर फिल्म एवढी जी थिकनेस लिक्विडची फॉर्म होईल ना त्याला आपण काय बोलायचं आहे तर सरफेस फिल्म. आणि तसं आपण डेफिनेशनमध्ये पण मेन्शन केलं बघा, द सरफेस लेअर ऑफ अ लिक्विड विथ अ थिकनेस इक्वल टू द रेंज ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स इज कॉल्ड ॲज अ सरफेस फिल्म. ओके, सो ह्याला आपण लेबल करणार सरफेस फिल्म. कुठला रिजन, हा जो रिजन दिसतोय म्हणजे एक्स डॅश वाय डॅश, और तुम्ही त्याला एक्स डॅश वाय डॅश ही जी थिकनेस आपल्याला लिक्विडची मिळते त्याला आपण काय बोलतोय सरफेस फिल्म. एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे सरफेस फिल्म दाखवताना खूप मोठी दाखवलेली आहे. क्लिअर आहे, त्याची थिकनेस मी खूप जास्त दाखवली आहे कारण मॉलिक्युल्सचा स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स खूप मोठा दाखवलेला आहे. मॉलिक्युलचा स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स ऍक्च्युअली एवढा मोठा नाहीये. ओके, कारण इंटरमॉलिक्युलर फोर्सेस हे त्यांची इफेक्टिव्ह रेंज आहे काही नॅनोमीटर पर्यंत, 10⁻⁹ मीटर, म्हणजे ते खूप छोटे झालं. त्याच्यामुळे ऑफकोर्स सरफेस तुमची थिकनेस पण काय असेल ही खूप छोटी असणार आहे. ओके, त्याच्यामुळे ती ऍक्च्युअली दिसायला पाहिजे कशी असणार आहे ते, म्हणून रिप्रेझेंटेशनसाठी थोडी ती मोठी ड्रॉ केलेली आहे. ओके, सो आता आपण बघितलं कुठलं सरफेस फिल्म. वन मार्कला डेफिनेशन विचारले जाते. दुसरा आहे तो फ्री सरफेस ऑफ लिक्विड. फ्री सरफेस ऑफ लिक्विड कुठला आहे, तो एक्स आणि वाय ह्याचं जे लिक्विड आहे, क्लिअर आहे, त्याला आपण ती जे सरफेस आपल्याला मिळेल त्याला आपण काय बोलतोय तर फ्री सरफेस ऑफ लिक्विड. मग आता त्याला फ्री सरफेस का बोलायचं, पहिले ते फ्री का, कारण त्याच्यावरती कुठलाही स्ट्रेस, शिअर स्ट्रेस नाहीये, स्ट्रेस नाहीये, फोर्स नाहीये, म्हणजे फोर्स पासून काय आहे ती फ्री आहे. ओके, म्हणून त्याला आपण काय बोलतोय तर फ्री सरफेस ऑफ लिक्विड. डेफिनेशन पण सिंपल आहे बघा, द सरफेस ऑफ लिक्विड विच डज नॉट एक्सपिरियन्स एनी शिअर स्ट्रेस, कुठलाही शिअर स्ट्रेस त्याच्यावरती नाहीये आणि म्हणून त्या लेअरला आपण काय बोलतोय तर फ्री सरफेस ऑफ लिक्विड, किंवा त्या सरफेसला आपण काय बोलतोय फ्री सरफेस ऑफ लिक्विड. आणि तो आपल्याला कुठला मिळतोय एक्स वाय, मग त्याच्यावरती शिअर स्ट्रेस नाही. मग कोणावरती शिअर स्ट्रेस आहे तर एक्स डॅश आणि वाय डॅश ही जी सरफेस फिल्म आहे याच्यामध्येच फक्त आपल्याला काय बघायला मिळेल शिअर स्ट्रेस बघायला मिळेल. त्याच्यामध्येच आपल्याला सरफेस टेन्शन प्रॉपर्टी बघायला मिळणार आहे. ह्याच्या वरती पण एक्झिबिट करत नाही आणि ह्याच्या खाली पण एक्झिबिट करत नाही, ती त्याच रिजन मध्ये एक्झिबिट करते आणि म्हणून त्याचं नाव पण काय दिलंय सरफेस टेन्शन. ओके, आता हे मी जस्ट वरवरचं एक्झाम्पल सांगितलं. ऍक्च्युअल डीप मध्ये काय आहे सरफेस टेन्शन कॉन्सेप्ट, असेच हे 3 मॉलिक्युल्स आपल्याला डिस्कस करायचे. एक सी मॉलिक्युल, एक बी मॉलिक्युल आणि ए मॉलिक्युल. जर तुम्ही ए मॉलिक्युल बघितला तर तो एकदम वेल विदिन लिक्विड आहे. बी मॉलिक्युल हा सरफेस फिल्म मध्ये आहे आणि सी मॉलिक्युल आहे एकदम सरफेस फिल्म मध्ये, म्हणजे फ्री सरफेस ऑफ लिक्विडला आहे, टॉपला आहे तो. सो ह्या मॉलिक्युलर थिअरीवरून आपला सरफेस टेन्शन कॉन्सेप्ट काय आहे ती बघायचे आणि त्याला एक दुसरी लिंक असलेली कॉन्सेप्ट म्हणजे काय आहे सरफेस एनर्जी, ती पण टर्म आपल्याला त्याच्यामध्ये वन बाय वन काय ती डिस्कस करायची आहे. सो आता नेक्स्ट पॉईंटमध्ये आपण सरफेस टेन्शन डिस्कस करायचं आहे, पण आता मॉलिक्युलर लेवलवरती, आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यासोबत बोलला तरी चालेल, त्यासोबत आपल्याला डिस्कस करायचं आहे सरफेस एनर्जी आणि मग त्यांच्यामध्ये आपल्याला बघायचं असं रिलेशन. ह्याच्यामध्ये आपण डिफाईन पण करायचं आहे की सरफेस टेन्शन कशी डेफिनेशन आपल्याला स्टेट करता येते. ओके, म्हणजे ती डेफिनेशन पण काय आहे ती पण आपण बघणार आहोत आणि प्लस सरफेस एनर्जी काय ते पण बघणार आहोत आणि मग त्यांचं रिलेशन काय ते पण आपण डिस्कस करणार आहोत.